नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराणातली कथा क्रमांक 4, महर्षी अगस्त्यांकडून श्वेतराजाचा उद्धार. रामचंद्रांनी मुनिश्रेष्ठ अगस्त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. ते मुनींना म्हणाले, मुनिवरा, मी दशरथाचा पुत्र राम आपणास प्रणाम करतो. आपली काही सेवा घडावी असा उद्देश मनात आहे. आपण कृपादृष्टीने मला निहाळावं. मुनींना वारंवार नमस्कार करून रामचंद्र म्हणाले, भगवान, मी शंभुक नावाच्या शूद्राचा वध करून आपले दर्शन घ्यावं म्हणून इथे आलो आहे. आपले शिष्य कुशल आहेत ना? कसला उपद्रव नाही ना? रघुश्रेष्ठ, तुझं स्वागत असो. जगद्वंद्य सनातन परमेश्वरा, आपल्या दर्शनाने मी या मुनीसह आज पवित्र झालो आहे. आपण या अर्ध्याचा स्वीकार करावा. आपण आपल्या उत्तम गुणांनी सर्वांकडून मान्यता मिळवली आहे. आपण आपल्या धर्माची जाणीव ठेवून मेलेल्या ब्राह्मण कुमारास जीवदान दिले. आणि भगवान, आजची रात्र आपण इथं राहावं. उद्या सकाळी आपण पुष्पक विमानाने अयोध्येत जावं. सौम्या, हे एक आभूषण विश्वकर्म्याने बनवलं आहे. त्याचं दिव्य प्रकाश चमकतो आणि राजेंद्र, आपण त्याचा स्वीकार करावा व मला सुख द्यावं, कारण प्राप्त झालेल्या वस्तूचं पुन्हा दान देण्याने महान फळाची प्राप्ती होते. ब्राह्मण, आपण दिलेले दान मी घेतलं तरी ती एक निंदेची बाब होईल. क्षत्रिय जाणून बुजून ब्राह्मणाचं दान कसं घेऊ शकतो? मी एक दान कसं घेऊ? हे घेतलं तर मी फक्त दोषांनाच धनी होईल. रामचंद्रा, प्राचीन सत्ययुगात अधिकांश प्रजा ब्राह्मण होती. सर्व प्रजा राजाहून हीन होती. एके दिवशी सारी प्रजा पुराणपुरुष ब्रह्मदेवाकडे राजा प्राप्त करून घेण्यासाठी गेली आणि म्हणू लागली, लोकेश्वरा, देवाचा राजा जसा इंद्र तसाच एक राजा आमच्या कल्याणासाठी हवा आहे. त्याची पूजा करून सर्व लोक पृथ्वीचा उपभोग घेतील. तेव्हा ब्रह्मदेवानी इंद्रासह सर्व लोकपालांना बोलवून घेऊन म्हटलं, तुम्ही आपल्यातील तेजाचा अंश इथे एकत्रित करा. त्यावर संपूर्ण लोकांनी 4 भाग एकत्र दिले. या अक्षय भागांपासून राजाची उत्पत्ती झाली. राजाचा जन्म हा असा झाला आहे. प्रजेचे हितसाधनात तो कुशल असावा. इंद्राच्या भागापासून राजा सर्वांवर हुकूमत गाजवतो. वरुणाच्या अंशाने तो देहधारी प्रजेचे पोषण करतो. कुबेराच्या अंशाने तो याचकाचा धन देतो. यमाच्या अंशाने राजा प्रजेस दंडही करतो. रघुश्रेष्ठा, त्या इंद्राच्या अंशाने तू राजा झालास, तेव्हा माझा उद्धार व्हावा म्हणून तू हे आभूषण घ्यावंस. तेव्हा रामचंद्रांनी महात्मा अगस्त्यापासून ते आभूषण घेतले. ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आभूषण विचित्र होते. त्या आभूषणामुळे निरखून पाहून रामचंद्र म्हणाले, असं रत्न मी विभीषणाच्या लंकेतही नाही पाहिलं. असं समजून रामचंद्रांनी त्या भव्य आभूषणाचा वृत्तांत अगस्त्यांना विचारला. अगस्त्य मुनींनी त्याची सर्व हकीकत रामचंद्रांना सांगितली. त्रेतायुगात एक फार मोठे वन होते. त्याचा व्यास 100 योजनेचा होता, पण त्यात कोणी पशु राहत नव्हता की पक्षी नव्हता. त्या वनाच्या मध्यभागी एक 4 कोस लांबीचे सुंदर सरोवर होते. त्यात हंस व कारंडव पक्षी सुखाने विहार करीत. त्या सरोवरापाशीच एक अत्यंत पवित्र आश्रम होता, पण त्यात कोणी तपस्वी नव्हता. अगस्त्यांनी त्या आश्रमात जाऊन एक रात्र घालवली. सकाळी उठून त्या आश्रमाबाहेर पडले तेव्हा त्यांनी रस्त्यात एक प्रेत दिसली. त्याचे शरीर अत्यंत दृष्टपुष्ट होते. अगस्त्यांच्या मनात आले की हा कोण आहे? त्याला या वनात मृत्यू कसा आला? इतके मनात येत आहे तोच आकाशातून एक दिव्य आणि अद्भुत विमान खाली जमिनीवर उतरले. ते सुंदर असून मनाच्या वेगाचे होते. सरोवराच्या निकट येऊन ते उतरताच त्यातून एक दिव्य मनुष्य उतरला व सरोवरात स्नान करून तो त्या प्रेताचे मांस खाऊ लागला. पोट भरल्यावर तो परत स्वर्गलोकी जाण्यास निघाला.
त्या शोभासंपन्न देवपुरुषास महर्षी अगस्त्य म्हणाले, स्वर्गलोकात राहणाऱ्या महाभागा, जरा थांब, मी एक गोष्ट विचारतो तुला. तुझी ही अवस्था कोणती आहे? तू आहेस तरी कोण? दिसायस तू देवासमान आहेस, पण तुझं भोजन फार घृणास्पद आहे. सौम्य असं भोजन तू का करतोस? तू कुठं राहतोस? त्या पुरुषाची हात जोडून अगस्त्यांनी म्हटले, विप्रवर, माझा वृत्तांत ऐका. पूर्वकालची हकीकत. विदर्भ देशात माझा महायशस्वी पिता राज्य करीत होता. ते वासुदेव नावाने प्रसिद्ध असून परम धार्मिक होते. त्यांना 2 पत्नी होत्या. प्रत्येकीस एक असे 2 पुत्र झाले. मी त्यांचा ज्येष्ठ पुत्र. लोक मला श्वेत म्हणत. माझ्या लहान भावाचं नाव सुरत होतं. पित्याच्या मृत्यूनंतर पुरस्वासियांनी विदर्भ देशाच्या राज्यपदावर मला अभिषेक केला. मी पूर्ण सावध राहून राज्य चालवले. प्रज्ञापालन करता करता कित्येक हजार वर्षे गेली. एके दिवशी कोणतं तरी कारण घडलं आणि मला वैराग्य प्राप्त झाले. मी मरणापर्यंत तपस्येचा निश्चय केला व वनात निघून गेलो. राज्यावर माझ्या भाऊ सुराथास बसवले. त्या सरोवरापाशी मी येऊन कठोर तपश्चर्या केली. 80,000 वर्ष या वनात मी तप केले. त्यामुळे मला तपाचा प्रभावाने ब्रह्मलोकांची प्राप्ती झाली. पण तेथे गेल्यावर मला भारी भूक लागायची, तहान लागायची, माझी इंद्रिये तडमडून जायची. मी एकदा मग ब्रह्मदेवांना विचारले, हा लोक तर भूक व तहान यांच्या विरहित असा आहे, मग मला भूक का लागते, तहान का लागते? असे कोणतं माझं पाप इथं नडतं? शीघ्र सांगा, माझा आहार काय आहे? त्यावर ब्रह्मदेव मला म्हणाले, पृथ्वीवर कोणतं तरी दान दिल्याशिवाय इथं कोणतीच वस्तू खाण्यासाठी मिळत नाही. तू त्या जन्मात भीक मागणाऱ्यासही कधी भीक घातली नाही. तू जेव्हा राज्य करीत होतास तेव्हा तुझ्या प्रसादात कुणी अतिथी जेवलेला नाही, म्हणून इथं राहूनही तुला तहान भुकेची कष्ट पडतात. राजा, नाना प्रकारचे आहार घेऊन तू त्याला पुष्ट केलेस. ते तुझं उत्तम शरीर पडलेलं आहे. त्याचे मांस खा, तुझी तृप्ती होईल. त्यावर मी विचारले, ब्राह्मण, आपल्याला शरीराचं मांस मी खाऊ, दुसरा कोणता आहार नाही माझ्यासाठी? त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितले, तुझं शरीर अक्षय बनलं आहे, त्यालाच प्रतिदिन खाऊन तुझी तृप्ती होईल. आपलंच मांस खाऊन तुला 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा तुझ्या या दुर्गम व विशाल वनात महर्षी अगस्त्य मुनी येतील, तेव्हा तुझं हे संकट दूर होईल. राजा ते इंद्रादी देव व असुर यांचाही उद्धार करण्यात समर्थ आहेत. तुझा हा घृणित आहार सोडणे त्यांना कठीण नाही. ब्रह्माजींच्या या सांगण्यानुसार मी हा घृणास्पद आहार सुरू केला. विप्रवरा, हा कधीच कमी होत नाही. माझी तृप्ती पण होते. ते मुनी न जाणो केव्हा येतील, मला दर्शन देतील, याच विचारात माझी 100 वर्षे गेली. ब्राह्मण, अगस्त्य मुनीचे माझे हितकर्ते सहाय्यक आहेत. राजा श्वेताची ही कथा ऐकून त्याचा घृणास्पद आहार पाहून अगस्त्य मुनी म्हणाले, मग मी तुझ्या भाग्यानेच इथं आलो आहे. तर आता तुझा उद्धार नक्की होणार. महर्षी अगस्त्याचे वचन ऐकून त्यांना ओळखून राजा श्वेत एखाद्या दंडाप्रमाणे पृथ्वीवर पडला. त्यांना उठवीत ते म्हणाले, सांग, मी तुझ्यासाठी काय करू? ब्राह्मण, या घृणित आहारापासून, ज्या पापापासून हे घडलं त्यापासून माझा उद्धार करावा, जेणेकरून मला अक्षय सुखाची प्राप्ती होईल. असं करा. महर्षी, मी आपणास माझा उद्धार केल्याबद्दल हे दिव्य आभूषण भेट देत आहे, याचा स्वीकार करावा. हे सर्व कथा सांगून अगस्त्य मुनी रामचंद्रांना म्हणाले, रघुनंदना, त्या स्वर्गवासी राजाची दुःखभरी हकीकत ऐकून त्याच्या उद्धारासाठी मी त्या दानाचा स्वीकार केला. लोभानं नाही, ते आभूषण मी घेतलं. त्या क्षणापासून ते प्रेत अदृश्य झालं. राजश्री प्रसन्न होऊन परत ब्रह्मलोकी गेला. इंद्रासमान तेजस्वी श्वेतानं मला हे आभूषण दिलं. ते पाहून पापमुक्त झाला.
माझी पद्मपुराणातील महर्षी अगस्त्यांकडून श्वेतराजाचा उद्धार ही कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.